येत्या वर्षात देशांतर्गत हिंसक संघर्षाचा धोका बळावला असल्याचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं त्याच्या अहवालात म्हटलंय. तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. गुरुवारपासून देशातल्या प्रमुख विमानतळांवर जलद गती इमिग्रेशन प्रक्रिया सुरू केली जाते. तर कुंभमेळ्याबाबत गुगलवर सर्च करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर असल्याचं पुढे आलंय. केजरीवालांच्या अडचणीत वाढ झालेली असून मद्य धोरण प्रकरणी खटला चालवण्याची परवानगी गृह खात्यानं दिली आहे. तर भारतीय महिला क्रिकेट संघानं आयर्लंड विरुद्ध 304 धावांनी विक्रमी विजय मिळवलाय. तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या पैशाची बचत कशी करतात याबाबत सांगितलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 जानेवारी वार गुरुवार. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाची. या वर्षात देशांतर्गत सशस्त्र संघर्ष हे मोठं आव्हान ठरतंय. त्यामुळे भूराजकीय तणाव वाढलेला आहे आणि विभाजनवादाचा धोका सुद्धा वाढला असल्याचं निरीक्षण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ताज्या अहवालामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. मागल्या 10 वर्षांचा काळ जर लक्षात घेतला तर टोकाचे हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि जैव प्रणालीचा वेगानं होणारा विनाश ही सुद्धा मोठी आव्हानं असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय. येत्या काही दशकांमध्ये जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. पश्चिमेकडनं देशांचा प्रभाव आता कमी होतोय असं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या उदयामुळे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. एआयच्या विकासामुळे जसे लाभ होत आहेत तसेच तोटे सुद्धा संभवत आहेत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. या आव्हानांचा विचार करून विविध देशांच्या नियोजनकर्त्यांना तसा आराखडा सुद्धा तयार करावा लागणार आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. आर्थिक विषमता, वाढत जाणारा कर्जाचा डोंगर आणि काही मोजक्या लोकांच्या हातांमध्ये आर्थिक स्रोत एकवटले, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होण्याचा धोका बळावलेला आहे. हेच सगळे घटक येणाऱ्या काळामध्ये जागतिक स्थैर्यासमोर आव्हानं उभी करणार आहेत आणि या आर्थिक आणि भूराजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक नेत्यांना तातडीनं सहकार्याची भावना वृद्धिंगत करावी लागणार आहे असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्यायालयीन चौकशी होणार आहे त्याबद्दल. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी होती. यासाठी 1 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश ML तहलियानी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. या समितीला विशेष अधिकार देण्यात आले असून ही समिती कुणालाही चौकशीला बोलवू शकणार आहे. बीडमध्ये या समितीचं मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम तपासणं आणि याची कारणं शोधणं ही या समितीची मुख्य कामं असणार आहेत. तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य उपाययोजना होत आहेत का याचा अभ्यास सुद्धा ही समिती करणार आहे. याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सुद्धा 1 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही पुढे आली होती. सरकारनं आता ही मागणी मान्य केलेली आहे. माजी न्यायाधीश VL आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय चौकशी समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. दोन्ही समित्यांना 3 ते 6 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलेला आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात. विमानतळावरल्या जलद इमिग्रेशनची. आधीच ओळख पटवलेल्या भारतीय नागरिक आणि परदेशस्थ स्थायिक नागरिकांसाठी जलद गती इमिग्रेशन प्रक्रिया गुरुवारपासून देशातल्या प्रमुख विमानतळांवर सुरू केली जाते. यामध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन आणि अहमदाबाद या 7 प्रमुख विमानतळांचा समावेश आहे. यानंतर एकूण 21 विमानतळांवर या प्रक्रियेची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रामचं उद्घाटन करणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भारतीय नागरिक आणि परदेशस्थ भारतीय नागरिकांसाठी ही सेवा विनामूल्य असणार आहे. विकसित भारत 2047 या संकल्पनेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जातोय. प्रवाशांना आर्थिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा उपलब्ध करून देणं हा या मागचा उद्देश आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित होतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीची. गुगल ट्रेंड्सनुसार महाकुंभ मेळाव्याविषयी पाकिस्तान व अरब देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च केलं जात आहे. पाकिस्तानसह UAE, कतार, बहरीन आणि अन्य इस्लामिक देशातले लोकही कुंभमेळ्याबाबत सर्च करतायत. विशेषतः पाकिस्तान तर या देशांच्या यादींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील लोक मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा आणि त्याच्याशी संबंधित घडामोडींविषयी माहिती शोधतायत. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात अरविंद केजरीवालांच्या वाढत्या अडचणींची. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मद्य धोरण संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात खटला चालवण्यासाठी केंद्रीय सरकारच्या गृह मंत्रालयानं परवानगी दिलेली आहे. ईडीनं दिल्ली सरकारच्या मद्य धोरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केलाय. ईडीच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांनी आपच्या इतर नेत्यांसोबत संगनमत करून हा व्यवहार केलेला आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विक्रमी कामगिरीची. भारतीय महिला संघानं आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विक्रमी विजय मिळवत हा सामना 304 धावांनी जिंकलेला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 435 धावांचं मोठं आव्हान आयर्लंड पुढे ठेवलं होतं. मात्र आयर्लंडला 131 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. या विजयासह भारतानं आयर्लंड विरुद्धची ही मालिका 3-0 खिशात घातली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रातनं. ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच नवं घर खरेदी केलंय, पण त्यासाठी त्यांनी पैशाचं गणित कसं जुळवलं याबाबत आता त्यांनी खुलासा केलाय. त्या म्हणाल्यात की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही वर्षाला 2 लाख रुपये कमवायचो. त्यातनं बचत करून घर खरेदी करायचं आम्ही ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही लाईफस्टाईल मर्यादित ठेवली आणि त्यामुळे आमच्या खर्चाची बचत झाली. आमच्या दोघांपैकी एकाला कधी काम नसेल तरीही आमचे सेव्हिंग्समधले पैसे असायचे. त्यात 1-2 महिन्याचा खर्च भागायचा. पुढे चित्रपटांचं मानधन वाढलं, पण आमचा खर्चही आम्ही मर्यादितच ठेवला. त्यामुळे त्यातून पैसे वाचवून आम्ही आज स्वतःचं घर खरेदी केलंय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानुबाकोडे.